आज जे काही ज्या पुस्तकावर विवेचन करणार आहे ते पुस्तक म्हणजेच महा आसमानी परमज्ञान देणारे सरश्री तेजपारखी लिखित विचार नियम आपल्या यशाचे रहस्य द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स या म्हणजे आपल्या इच्छा पूर्तीचा कल्पवृक्ष असं देखील या पुस्तकाला म्हटलं जातं। तर याच्या मुखपृष्ठावर ही जी खाली ओळ दिलेली आहे, केवळ एक विचार आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो। आम्ही करत असलेले विचार आपल्या जीवनाला आकार देतात असं या सरश्रींचं म्हणणं आहे। हे चांगलं ठेवू शकतो, आपल्या नात्यांमधील माधुर्य आपण व्यवस्थित ठेवू शकतो। केवळ सदैव विपुलतेच्या भरात राहून सुख संपन्नता आपल्याला प्राप्त होऊ शकते। परंतु काही वेळेस आपल्या मनात वेगळे विचार येतात। आता काही वेळेस आम्ही दुःखी असतो, काही वेळेस सुखी असतो। असं का? तर त्याला केवळ एकच कारण आहे, ते म्हणजे आपल्या मनातील येणारे विचार। हे विचार जर समंजस असतील तर सकारात्मक प्रक्रिया आमच्या जीवनात घडतात, सकारात्मक घटना आपल्याकडे आकर्षित होतात। आणि ते जर संभ्रमित करणारे विचार असेल तर मात्र आमची स्थिती गोंधळलेल्या अवस्थेत होते। परिणामी नकारात्मकता आमच्यामध्ये येते आणि एकदा नकारात्मकता आमच्यामध्ये आली की तेव्हा ज्या काही आमच्या जीवनात घडणाऱ्या घटना आहेत त्या नकारात्मकच घडायला लागतात। आणि म्हणून आमच्या मनात येणारे विचार राहा मौन। मग आपण ह्या पुस्तकात जसं विवेचन दिलेलं आहे, पहिला जो खंड आहे तो आम्ही त्याचं विवेचन करणार आहोत की विचारांप्रती सदैव सजग राहा। आता विचारांप्रती सदैव सजग राहायचं म्हणजे काय? केवळ विचारांमुळेच आम्ही सुखी किंवा दुःखी होतो। मनात काही चांगला विचार आला की आम्हाला सुख मिळायला लागतं, वाईट विचार आला की आम्ही दुःखी होतो। आणि मग आम्ही सुखी झालो तर आम्हाला स्वतःला शाबासकी देतो की माझ्यामुळे मी सुखी व्हायलो। पण तेच जर दुःखी झालो तर ह्या दुःखी होण्याचं कारण आम्ही इतर सहकारी नातेवाईक यांच्याकडे दर्शवितो। म्हणजे अशा रीतीनं सुख आणि दुःख हे केवळ आपल्या विचारामुळेच आमच्या जीवनात येत असतात। मग समजा आमचं शरीर जे आहे, आता निसर्ग जर पाहिला तर नियमांशी बद्ध आहेत। रोज रात्र होणार, त्याच्यानंतर सकाळ येणार, सकाळी बरोबर सूर्य उगवणार, सूर्य उगवला की त्याच्यामध्ये जो काही प्रकाश आहे, जी उष्णता आहे, पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना तो सारखा दिसतो। का बरं? तो नियमांशी बद्ध आहे। तसंच आमचं शरीर नियमांशी बद्ध आहे की आम्ही समजा पिष्टमय पदार्थ खाल्ले की शरीरात लगेच त्याचं पचन होणार, ग्लुकोज मध्ये रूपांतर होणार। प्रथिने जर शरीर बांधणीचे घटक आहेत, या प्रथिनाचं रूपांतर लगेच अमिनो आम्लामध्ये होणार। स्निग्ध पदार्थ खाल्ले की स्निग्ध आम्लात होणार। आमचं शरीर हे बहुपेशी आहे। खूप साऱ्या पेशींनी मिळून बनलेलं हे शरीर जेव्हा शरीरामध्ये रक्तप्रवाह व्हायला लागतो तेव्हा पेशीतून रक्तपेशी जवळून रक्तप्रवाह जात असताना या प्रत्येक पेशीमध्ये तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया असतात। ह्या काय करतात? ह्या ऊर्जा निर्मितीचं केंद्र आहे। एटीपी ऊर्जा समृद्ध संयुग तयार करतात। मग तिथून रक्त जात असताना त्यातला ऑक्सिजन जो आहे हे मायटोकॉन्ड्रिया शोषून घेते। परिणामी विनॉक्सी रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त तयार होतं। हे अशुद्ध रक्त परत तुमच्या हृदयाकडे जातं, हृदयाकडून परत फुफ्फुसाकडे जातं, श्वसनावाटे घेतलेला ऑक्सिजन त्यात विरघळला जातो, परत रक्त शुद्ध होतं। म्हणजे हे जे काय हे सगळे नियमांशी बद्ध आहेत। तसंच आमचे विचार देखील नियमांशी बद्ध असले पाहिजे। मग विचार जर नियमांशी बद्ध असेल तर ते कसे करायचे? उदाहरणार्थ आपण आपल्या जीवनाची कथा लिहित असतो। आपण प्रत्येक जण काय करतो? आपल्या जीवनाची प्रत्येकाची वेगवेगळी कथा असते। मग ही कथा समजा आम्ही लिहित असलो तर दिग्दर्शक आम्ही आहोत, त्याचे निर्माते आम्ही आहोत, त्याच्यातले कलाकार देखील आम्ही आहोत। आणि समजा जर हा चित्रपट आम्ही डोळे बंद करून जर पाहिला आणि आमचा भूतकाळ जर त्या चित्रपटावर आधारित माझं उर्वरित आयुष्य कसं असेल, माझा भूतकाळ कसा असेल हे जर आम्ही पाहिलं आणि तो भूतकाळ जर सुखद असेल तर तुम्ही लिहिलेली कथा उत्कृष्ट आहे। चित्रपटात दम आहे, कथेत दम आहे। आणि जर ते दुःखदायक असेल, तुमचा भूतकाळ जर दुःखदायक असेल तर इथं तुम्हाला कथा बदलावी लागणार आहे। म्हणजे
परिवर्तन करावं लागणार आहे आणि म्हणून मनात येणाऱ्या विचारांकडे आम्हाला सजगतेने पाहावं लागणार आहे. मग सजगतेने पाहण्यासाठी पहिलं विचारसूत्र असं आहे की विश्वात कोणतीही वस्तू निर्माण होण्यापूर्वी ती वैचारिक स्तरावर तिची निर्मिती होते. पहा, वाक्य आनंद पाहिजे असेल तर आम्ही आमच्या विचाराद्वारे त्याला खेचून आणू शकतो. अशा रीतीने सकारात्मक दृष्टिकोन आमच्या ठायी येण्यासाठी आम्ही जे काही विचार करतो ते सजगतेने करत असताना त्या विचारांची देखील जी काही भौतिक वस्तू आम्ही तयार करणार आहोत, जो आनंद आम्ही तयार करणार आहोत, तो आमच्या विचारात असला पाहिजे. शक्तिशाली प्रेरणादायी वाक्य. समजा आम्हाला काहीतरी पुढे जायचं आहे, सतत गुणगुणा, हम होंगे कामयाब. तुम्ही हे गाणं गुणगुणायला लागलं की वाईट विचार किंवा नकारात्मक विचार येतच नाही. मी कामयाब होणार आहे हे तुम्ही तुमच्या मनाला, शरीराला आज्ञा देत असतात, ऑर्डर देत असतात. आता त्यानंतर समजा जर आपल्याला वाटलं की प्रेरणादायी वाक्य काय, की जे माझ्या आयुष्यात घडतं ते दिव्य योजना आहे, हे कोणी घडवत नाही, दिव्य योजनानुसार माझ्या मनात घडत आहे. माझी जी उणीव आहे ना तीच माझी मी ताकद करणार आहे. बी पॉझिटिव्ह. ज्याने मला इच्छा दिली तोच मुक्ती देणार आहे, ज्याने स्वप्न दिले तोच साकारणार आहे. मग असं करत असताना हे विचार थोडेसे नाहीसे होतील, तरीही पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी आपल्याला एकूण 4 पावलांवर कार्य करावं लागणार आहे. सुरुवातीला प्रथम आत्मसूचनांचा म्हणजे मास्टर थॉट कॅचवर्डचा वापर करा. आणि हे मास्टर थॉट कॅचवर्ड नुसता वापर करा नको, तर 10 ते 20 वेळा लिहा, त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा. आणि पुन्हा पुन्हा म्हटल्याने ते वास्तवात उतरणार आहे हे लक्षात घ्या. आमच्या मनामध्ये वैर असतं, द्वेष असते, घृणा असते, या विखारी भावना असतात. पत्र रूपात त्या कागदावर लिहा आणि सरळ फाडून कचरा पेटीत टाकून द्या. स्वतःवर एक सकारात्मक निबंध लिहा, कारण की माणूस दुसऱ्यापेक्षा स्वतःला खूप जाणतो. माझ्यामध्ये काय ॲबिलिटी आहे, मी काय करू शकते, कोणते पॉझिटिव्ह पॉइंट आहे, हे सगळे पॉइंट जे आहे हे निबंध रूपात लिहा. आणि जेव्हा तुम्ही निराश व्हाल तेव्हा तो निबंध वाचा आणि मग ती निबंध म्हणाल, अरे माझ्यामध्ये तर खूप ॲबिलिटी आहे, मी का निराश व्हायचं. म्हणजे अशा रीतीने स्वतःला मोटिवेट करा. विचारसूत्र चौथं असं सांगतं की हे जग तसं नाही जे तुम्ही पाहतात. म्हणजेच हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसत आहे, तथापि असं आहे जसे आपले विचार असतात तसं जग असतं. मग कोणाला ते जग एकदम आनंदाने ओतप्रोत भरलेलं दिसेल, एखाद्याला सगळीकडे दुःखदायक घटना दिसतील. सहज हस्तिनापूर राज्यामध्ये श्रीकृष्णाने एक मोठा दरबार भरवला होता. त्याच्याजवळ काही मोहरा होत्या. त्यांनी काय केलं, सुरुवातीला दुर्योधनाला बोलवलं आणि सांगितलं, ह्या मोहरा घे आणि इथं जेवढे काही श्रेष्ठ आहे त्या प्रत्येकाला एक एक मोहरा दे. दुर्योधन फिरला, परत आला आणि त्या मोहरा त्याने परत केल्या. श्रीकृष्ण म्हणला, काय झालं, एकही व्यक्ती एवढ्या दरबारात श्रेष्ठ नाही, म्हणून त्या दुर्योधनाने त्या परत केल्या. मग युधिष्ठिरला दिल्या. मग युधिष्ठिरनं परत फिरला, परत तेवढ्या मोहरा आणून दिला. मग तो कृष्ण म्हणे, बाबा तू परत का आणल्या. म्हणे इथं प्रत्येक जण श्रेष्ठ आहे आणि तुम्ही दिलेल्या मोहरा या खूपच कमी आहे, कोणाकोणाला देऊ. म्हणजे पहा, सभागृह तेच, लोक तेच, अट तीच, पण दुर्योधनाला एकही श्रेष्ठ दिसला नाही. तिथं युधिष्ठिराला सगळे श्रेष्ठ दिसले. म्हणजे यांनी जसं जग पाहिलं, दुर्योधनाला वाटलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, आणि युधिष्ठिर म्हणतो यातली प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे विचारसूत्र जे सांगतं याचाच अर्थ योग्य आणि अयोग्य काहीच नसतं. निसर्ग जो आहे तो खूप सुंदर आहे, तथापि ईश्वराने सगळं सुंदर बनवलंय, परंतु आपल्याला जे दिसतं ते आपले विचार सांगतात. जर आम्ही निसर्गाकडे, सगळं निसर्ग सुंदर आहे, विशाल आकाश आहे, घनदाट अरण्य आहे, वेगवेगळ्या वनस्पती आहे, मस्तपैकी नदी वाहत आहे, समुद्राला मिळत आहे, या कल्पना जरी केल्या तर असं वाटतं किती सुंदर हे सगळं. म्हणजे आमच्या विचारशक्तीवर हे सगळं अवलंबून आहे. शिक्षक वर्गात शिकव हे सूत्र आम्हाला सांगतं की समजा आमच्या मनामध्ये समजा प्रेम, आनंद ह्या संकल्पना पाहिजे,
मग त्यासाठी 4 याच्यावर आपल्याला कार्य करावं लागेल. आमचे भाव, आमची विचार, आमची वाणी आणि क्रिया, या 4चा मिलाप होणं गरजेचं आहे. समजा माझ्या मनात भाव आला की मला नोकरी मिळवायची आहे. मग नोकरी मिळवण्यासाठी मला अभ्यास करावा लागेल. सुरुवातीला रस्त्याचा विचार न करता ध्येयाचा करावा लागेल. त्याच्यानंतर दुसरं की समजा कोणती रीत आहे नोकरी मिळवण्याची ती न करता कोणतं उद्दिष्ट आहे ते पाहावं लागेल. शेवटचं उद्दिष्ट नेमकं काय आहे. आणि मग परत विचारायला मला सहकार्य कोण करेल, कुठून कोणाची ओळख घेऊ का, असे जर भाव आले तर तुम्ही आयुष्यात सक्सेस होऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरं की समजा दुसरा विचार आपल्या मनात आला की सकाळी 6ला उठायचं आहे, गजर लावायचा आहे. गजर आपण लावला पण झोपताना विचार केला होता की मला 6ला उठायचं आहे. बरोबर 6ला तो गजर होणार आणि विशेष म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला जाग येणार. त्याच्यानंतर वाणी. आता जर नकारात्मक वाणी वाचा कुणी बोलणं तुमच्या आजूबाजूला असेल ना तर चक्क बैरम होऊन जा. तुम्हाला ती एक गोष्ट माहिती आहे की सगळे प्राणी स्पर्धा लावतात की डोंगरावर चढून जायचं आणि मग त्यावेळेस सगळे प्राणी येतात डोंगराजवळ, म्हणतात बापरे किती म्हणजे किती खड्डे आहे, किती खाचखळग्याचा रस्ता आहे, मोठमोठे दगड आहे, आपण चढायला केलं तर तो दगड आपल्यावर पडेल, किती उंच आहे तो डोंगर. त्यावेळेस एक छोटा बेडूक मस्त उड्या मारत 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 चढायला लागतो. सगळे म्हणतात अरे हा प्राणी का बरं चढायला लागला, याला ते खाचखळगे दिसे ना, याला दगड दिसे ना, याला उंची दिसे ना. आणि मग तो जिंकतो आणि शर्यत जिंकल्यानंतर खाली येतो. त्याला विचारलं जातं, त्याला काहीच ऐकायला येत नाही कारण तो बहिरा असतो. तुम्हाला जर तुमच्या जीवनात उत्कर्ष यश संपादन करायचं असेल तर अनेक नकारात्मक घटना तुमच्या जीवनात येतील. एखाद्या मित्र काय रे काय अभ्यास करतो, काय होत नाही रे अभ्यासानं, म्हणजे मग परत तुम्हाला त्यावेळेस बहिरं व्हावं लागेल. का बरं, तर तुमचं ध्येय हे ठरलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या क्रिया त्यानुसारच घडल्या पाहिजे. ध्येय करायचं आहे, रात्रंदिवस अभ्यास करा, कोणते संदर्भ पुस्तकं वाचा, जिथं शांतता मिळेल तिथं जा, घरातलं वातावरण चांगलं करा, आध्यात्मिक थोडंसं मन लावून करा, चिंतन करा, मनन करा, ध्यान करा, जसं एकाग्रता वाटेल तसं करा. नाही तर मग काय होईल माहितीये का, ती सजगता तुमच्यामध्ये राहणार नाही. तुम्ही ठरवलं उत्तीर्ण व्हायचं पण अभ्यास झाला नाही तर तुम्ही कॉफीकडे जर वळला तर तुमचे भाव, विचार, वाणी, क्रिया एकरूप होऊ शकत नाही आणि मग त्यामुळं नकळत तुमच्यामध्ये इतर नकारात्मक भावना येतील. जर अपयश मिळालं तर अपयशाचं खापर आपण दुसऱ्यांवर फोडतो. परिणामी द्वेष, घृणा, तिरस्कार अशा विखारी भावना आमच्यामध्ये यायला लागतात. आता जर्मनीमध्ये ज्यावेळेस सैनिक जखमी होतात त्यावेळेस त्यांना दवाखान्यात आणलं जातं आणि एका विशिष्ट वार्डामध्ये नेलं जातं. तर त्या वार्डामध्ये गेल्यानंतर वार्डामध्ये जायच्या अगोदरच त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं असतं की या वार्डातून आजवर सर्व स्वस्थ होऊन गेलेले आहेत. पहा, जखमी सैनिक ते वाचतो आणि त्याला कळतं मला ह्या वार्डात नेणार आहे म्हणजे मी जगणार आहे, कारण की या वार्डात सगळे स्वस्थ होऊन जातात. म्हणजे एकदा पॉझिटिव्हिटी त्याच्या मनात आली की मग तो लगेचच त्या ठिकाणी जाऊन उपचार घेतो आणि बरा होतो. अशा या पहिल्या खंडामध्ये एकूण 7 विचार प्रवाह आपण बघितले. दुसरा जो खंड आहे तो आपल्याला सांगतो आनंदी राहा, हॅपी थॉट्स जोडा. खरं तर एखादी गाडी आम्ही जर घेतली, त्याची गाडीची जर स्पीड असेल 120, 150, आपण प्रत्येक ठिकाणी 150 न गाडी चालू का किंवा 120 न चालू का चालणार नाही. मध्ये अडथळे येतील, रस्त्यात खड्डा येईल, रहदारी असेल, मग अशा वेळी त्याचा स्पीड कमी होतो. म्हणजे पूर्ण क्षमतेने आम्ही गाडी चालू शकत नाही. तसंच आमच्यामध्ये 100% शक्यता आहेत पण केवळ आम्ही 50%चाच वापर करतो. जर आम्हाला 100%चा वापर करायचा असेल, शरीररूपी गाडीचा वेग वाढवायचा असेल तर आम्हाला सतत आनंदी राहावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. जीवनात कितीही दुःख येऊ द्या पण ते दुःख म्हणजे आमच्या नकारात्मक भावना आहे, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात दिव्य शक्तीनुसार काहीतरी घडत असतं. मग आनंदी जर राहिलं तर आम्ही शांतही होतो आणि आमच्या शरीरात एंडोर्फिन नावाचं जे रसायन आहे ते तयार होतं आणि ते चांगला आनंद देणारं, अनुभव देणारं ते रसायन असतं. परिणामी आमच्यातली सकारात्मकता वाढते आणि आपल्याला सगळं जग जे आहे ते आनंदी दिसायला लागतं. आणि तेच जर तुम्ही दुःखी असाल तर
अशी दुःखदायक रसायने जी शरीरामध्ये तयार झालेली असतात ती ताणतणाव वाढवतात, आमची झोप उडवतात आणि न कळत सगळं जग निराशेनं भरलेलं आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे वाईट आणि नकारात्मक गोष्टी व्याख्या आहे किंवा ध्यान किती करावं, तर आम्ही 5 मिनिटं ध्यान केलं ना काही होत नाही. तुम्हाला 20 मिनिटं घड्याळ लावून करावं लागणार आहे, कारण की पहिले 5 मिनिटं विचार येतील जातील आणि मग ध्यानात जाण्यासाठी शेवटचे 5 मिनिटं सोडून द्यावी लागतील आणि मग तुमच्यामध्ये न कळत ध्यानाची क्रिया सुरू होईल. आणि मग ध्यानाची क्रिया ही सकारात्मक नकारात्मकता सोडून देत देत तुम्ही शेवटी ह्या विचारावर येतात. त्याचा लाभ तुम्हाला असा होतो ध्यानाचा, तुमची निर्णय क्षमता वाढते, विचार आणि शरीराविषयी जी काही आसक्ती आहे ती कमी होते, संवेदनशीलता वाढते, तुमचा आवेग तुमच्या भावना यावर नियंत्रण होतं, काम करण्याची तुमची क्षमता वाढते, एकाग्रता स्मरणशक्ती वाढते. आणि विद्यार्थ्यांनी तर केलंच पाहिजे. एकाग्रता आणि तुमची स्मरणशक्ती वाढत असल्यामुळे जागरूकता वाढते, ऊर्जेचा स्तर वाढतो, संकटाशी सामना करण्याची तुमची हिंमत वाढते, मौनाचा आनंद घेण्याची कला वाढते, संपूर्ण आराम शिवाय शरीर आणि मन एकदम स्वस्थ व्हायला लागतं. मग त्यासाठी देखील त्यांनी ABCD असे 4 मंत्र दिले. शेवटचे असे मंत्र दिलेत की A म्हणजे अच्छे विचार, B म्हणजे बुरे विचार, C म्हणजे क्लीनर विचार आणि शेवटचं म्हणजे अगदी धुंद संभ्रमित करणारे विचार. A विचार म्हणजे अच्छे विचार, B विचार म्हणजे बुरे विचार आणि C म्हणजे क्लीनर. तुमच्या मनात जे जे काही विचार आहेत त्याच्यातले वाईट विचार इथं क्लीन केले जाते C मंत्रामध्ये. आणि शेवटचं आहे D. जर गोंधळलेली अवस्था असेल तर तुम्ही मस्तपैकी शांत बसा. गोंधळलेली अवस्था ज्या नकारात्मक विचारामुळे येते त्या नकारात्मक विचार आठवा, त्याच्याकडे पहा आणि नंतर त्या नकारात्मक विचारांच्या पलीकडे जर तुम्ही ते नकारात्मक विचार जाणल्याने त्याच्या पलीकडे तुम्ही जाल आणि मग तेज ज्ञानाची तेज मौनाची अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्यानंतर पुढचे शेवटचे 2च मंत्र या ठिकाणी राहिलेले आहेत. ते म्हणजे मी कोण आहे. स्वतःला प्रश्न विचारा, जेव्हा मी ह्या घटनेनं दुःखी होतो, ह्या घटनेनं मी आनंदित होतो, पण मी कोण आहे. या जगात मी जो काही आलो आहे, एक दिवस मला हे सगळं सोडायचं आहे. मग क्षणिक घटनेनं मी लगेच नाराज होऊन लगेच निराश होऊन किंवा एकदम आनंदोत्सव साजरा केला. म्हणून काय करा तर स्वतःला ओळखा. एक दाम्पत्य असतं, त्यांच्याकडे अंकल मॅक, आता पती बाहेर गेलेले असतात, पत्नी स्वयंपाक करत असते, दरवाजात ते अंकल मॅक येतात आणि घरात आल्यानंतर ती विचारते आपण कोण आहात, तर म्हणे अंकल मॅक आहे. ती नवरा संध्याकाळी तो म्हणे कोण आहे, म्हणे अंकल मॅक आहे. मग त्याला रोज खायला प्यायला दिलं जातं, मग त्याला जे आवडतं ते करतात, रोज पाहुणचार होतो. ते बिचारा पती थकून जातो आणि पती म्हणतो हे अंकल मॅक जे आहे ते बऱ्याच दिवसाचे आले आहे, खरं तर तुझे नातेवाईक जर नसते ना मी यांना केव्हाच बाहेर काढत असतो. मग तू माझे नातेवाईक कुठे आहे म्हणे, मला वाटलं तुमचे नातेवाईक आहे. म्हणजे पहा इथं जी काही ही जी घटना आहे या उदाहरणात गहिरे संकेत जे आहे ते दडलेले आहे. दोघेही पती पत्नी जसे गैरसमजत होते तसाच मनुष्य देखील अज्ञानवश आपल्या स्वतःला कधी शरीर कधी मन तर कधी बुद्धी असं म्हणून जगतो. मी कोण आहे या मंत्राद्वारे स्वतःची विचारच करणं ही स्रोतावर जाण्याची अगदी शक्तिशाली पद्धत आहे. आणि म्हणून जर आम्ही असं विचारलं की मी कोण आहे, सगळे विचार गळून पडतात आणि शेवटी येते एक निर्विचार अवस्था. आणि हीच निर्विचार अवस्था तुम्हाला परमज्ञानाचं प्राप्त करून देते. जसं लोखंड लोखंडाला कापतं, विष विषाला मारतं, तसेच मी कोण आहे हा मंत्र विचार धारणा कल्पना या सगळ्यांना नष्ट करतो आणि विचार भीती लोभ द्वेष चिंता यापासून आपल्याला मुक्त करतो. शेवटी अनुभवच अनुभवात अनुभव करत असतो हे लक्षात घ्या. मन म्हणजे आपलं विचारांचं गाठोडं आहे. सर्व विचार आपल्या बुद्धीत मेमरीत उत्पन्न होतात. ज्याला मनाचं अस्तित्व समजतो हे जे विचार आहे हे समुद्राच्या लाटांप्रमाणे असतात. जेव्हा लाटा येतात परत समुद्रात विलीन होतात, परत समुद्र शांत होतो. त्याचप्रमाणे आपले विचार जे आहे हे पूर्वग्रहातून मुक्त होऊन त्या परममौनामध्ये एकरूप होतात. तेव्हा मनाचा मृत्यू होतो आणि नंतर मात्र राहतं शांतीचंच साम्राज्य. की
शेवटी शांतीमध्ये शेवटचा मंत्र सांगितला आहे, ते म्हणजे ध्यान. म्हणजे शेवटी आम्हाला ध्यानावर यावं लागतं आणि मी आहे या जाणीवेपासून आम्हाला हे ध्यान दूर करतं. आणि म्हणून एखादा व्यक्ती जर ध्यान करत असेल तर अगदी मन लावून ध्यान करा. नाही तर 1 वर्षभर एका साधूनं ध्यान केलं, एका व्यक्तीनं ध्यान केलं आणि 1 वर्षानंतर तो ध्यान अवस्थेतून बाहेर आल्या म्हणे, माझी स्कूटी कोणी नेली रे म्हणे. याला ध्यान म्हणत नाही. ध्यान म्हणजे सगळे विचार मारले गेले पाहिजे. एक आनंदभूती की नाही, माझा कशावरच परिणाम होत नाही. आणि हे परम ज्ञान या सरश्री तेज पारखेंनी आपल्याला या पुस्तकात दिलेलं आहे. जीवनाचं प्रत्येक उद्दिष्ट ठरवत असताना विचार नियम कसे करावेत, त्यांची विचारसूत्र कोणती असावीत, कोणते नियम असावेत आणि शेवटी परमज्ञानाचा अनुभव म्हणजे काय, या बाबींचा अभ्यास या पुस्तकात केलेला आहे. वाचत असताना मला हे पुस्तक खूप आवडलं, तुमच्याशी शेअर करावं वाटलं. तसं पाहिलं तर पुस्तक पूर्ण याच्यामध्ये बांधून सांगणं अवघड होतं, कारण की तत्त्वज्ञानाची पुस्तकं जी आहे ती डोक्यात लवकर शिरत नाहीत. तर जेवढा माझ्याच्याने प्रयत्न करता येईल